नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदीबद्दल माहिती घेतली होती. या लेक्चरमध्ये आपण भीमा या नदीबद्दल माहिती घेणार आहोत. तर भीमा नदीबद्दल तिचे उपनद्या कोणत्या, तिचं उगम स्थान कोणतं आहे, तिच्या काठावरची शहरं कोणते वसलेले आहेत, डाव्या साईडनं मिळणाऱ्या उजव्या साईडनं मिळणाऱ्या नद्या कोणत्या, याबद्दल आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. तर चला बघूया भीमा नदीबद्दल. भीमा नदीचं जर उगम स्थानचा जर विचार केला तर भीमा नदीचं उगम स्थान विचारलं तर ते आहे बघा भीमाशंकर येथे. आता हे भीमाशंकराचा जर विचार केला तर बघा हे जे खंडाळा आहे, खंडाळापासून उत्तरेला 40 किलोमीटर अंतरावर हे भीमाशंकर वसलेले आहे. कुठून? खंडाळापासून. आणि भीमाशंकर कुठे आहे तर पुणे येथे काय झालेलं आहे, भीमा नदीचा उगम झालेला आहे. नेक्स्ट बघूया बघा की प्रवाहाची दिशा म्हणजे भीमा नदी ही कोणत्या दिशेला वाहते. तर भीमा नदी बघा ही पूर्ववाहिनी नदी आहे. स्टार्टिंगला भीमा ही पूर्व दिशेला वाहते, नंतर आग्नेय दिशेला वाहण्यास सुरुवात करते. जर भीमा ही कोणती नदी असं जर विचारलं तर ती पूर्ववाहिनी नदी आहे. म्हणजे कुठे मिळणार? ही बंगालच्या उपसागराला मिळणार. याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये माहिती बघितली होती की पूर्ववाहिनी नदी कोणती आणि पश्चिमवाहिनी नदी कोणती. नेक्स्ट बघूया बघा भीमा नदीची लांबी. जर भीमा नदीची लांबी जर विचारली तर ती टोटल आहे बघा 860 किलोमीटर. ही आहे पूर्ण भारतातली लांबी. आणि त्यातल्या त्यात जर महाराष्ट्रामध्ये जर विचारली तर महाराष्ट्रामध्ये बघा भीमाची लांबी आहे 451 किलोमीटर. भारतात जर विचारली तर भीमाची लांबी 860 किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये जर विचारली तर ती आहे 451 किलोमीटर. नेक्स्ट बघूया बघा भीमा नदीचं राजकीय क्षेत्र कोणतं. राजकीय क्षेत्र म्हणजे की नदी खोऱ्यामध्ये कोणकोणता प्रदेश येतो भीमा नदीच्या, तर तो पॉइंट आपण बघूया. तर यामध्ये बघा फर्स्ट बघूया की पुणे सोलापूर, पुणे आणि सोलापूर हे जे संपूर्ण जिल्हे आहे ते भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये येतात. नेक्स्ट बघा सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यातले 3 तालुके येतात बघा. तर ते कोणकोणते आहेत? एक आहे खंडाळा, एक आहे फलटण आणि एक आहे दहिवडी. हे जे 3 तालुके आहेत सातारा जिल्ह्यातले ते भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये येतात. आता हे दहिवडी जे, त्या दहिवडीलाच काय म्हटलं जातं तर मान तालुका असे म्हटलं जातं. अहमदनगरचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्याचे सुद्धा 3 तालुके यामध्ये येतात. तर ते कोणते कोणते आहेत? तर एक आहे श्रीगोंदा, जामखेड आणि कर्जत. हे जे 3 तालुके आहेत तर हे 3 तालुके भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये येतात. नंतर बघा बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामधला कोणता तालुका येतो तर आष्टी तालुका हा भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये येतो. आणि उस्मानाबादचा जर आपण विचार केला तर उस्मानाबाद मधले बघा उमरगा, तुळजापूर, भूम आणि परांडा हे तालुके भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये येतात. तर हे लक्षात ठेवा, पुणे सोलापूर संपूर्ण जिल्हा हा भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये येतो. साताऱ्यातले 3 तालुके खंडाळा, फलटण, दहिवडी, नगरमधले 3 तालुके श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, बीडमधला एकच तालुका आहे बघा आष्टी आणि उस्मानाबाद मधले 4 तालुके उमरगा, तुळजापूर, भूम आणि परांडा हे तालुके भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये येतात. हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघूया बघा की उपनद्या कोणकोणत्या आहेत. भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत त्यामध्ये आपल्याला 2 पॉइंट बघायचे बघा. एक आहे डाव्या साईडने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आणि दुसरा पॉइंट बघायचा आपल्याला की उजव्या साईडने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत. तर डाव्या साईडने मिळणाऱ्या नद्या बघा घोड, सीना, वेळ आणि इंद्रायणी. आता येथे बघा इंद्रायणी आणि इंद्रावती या 2 नद्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. इंद्रावतीचा जर विचार केला तर ही गोदावरीची उपनदी आहे आणि इंद्रायणी जर विचार केलं तर ती भीमेची उपनदी आहे. उजव्या साईडनं येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या असा जर प्रश्न आला तर त्याच्यामध्ये बघा कोणत्या आहेत तर मुळामुठा, नीरा, मान आणि पवना या ज्या नद्या आहेत तर त्या उजव्या तीराने भीमा नदीला मिळतात. आणि घोड, सीना, वेळ आणि इंद्रायणी या नद्यांचा जर विचार केला तर त्या डाव्या साईडने भीमा नदीला मिळतात. याची ट्रिक्स एक लक्षात ठेवा. इंद्रायणी भावाला म्हणाली, घोड्या सोन्यासारखा वेळ वाया घालू नको. याची ट्रिक्स एक लक्षात ठेवा.
काय की इंद्रायणी भावाला म्हणाली, घोड्या सोन्यासारखा वेळ वाया घालू नको. आता नेक्स्ट बघूया आपण बघा की संगम स्थळे, की भीमा नदी आणि तिचे जे उपनद्या आहेत तर त्या कोणत्या ठिकाणी येऊन मिळतात, तर हे आपण बघूया. तर बघा पहिलं बघा की भीमा मुळा मुठा या जर नदीचा संगम झालेला आहे तो कुठं झालेला आहे, तर रांजणगाव येथे झालेला आहे. भीमा आणि भामा या नदीचा जर विचारला तर तो कुठं झालेला आहे, पिंपळगाव येथे झालेला आहे. भीमा आणि घोड नदीचा जर संगम विचारला तर तो शिरूर या ठिकाणी झालेला आहे. भीमा आणि इंद्रायणी चा जर संगम विचारला तर तो तुळापूर या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये लक्षात ठेवा की भीमा ही जी नदी आहे तर ती कोणाची उपनदी आहे, तर कृष्णा नदीची ती उपनदी बघा. आणि या दोघांचा जर संगम विचारला तर तो कुठं झालेला आहे, रायचूर जवळ. कुठं, तर कुरगुड्डी या ठिकाणी हा संगम झालेला आहे. आणि हे ठिकाण कुठे आहे, तर कर्नाटक मध्ये हे ठिकाण वसलेलं आहे. येथे बघा आत्ताच आपण 3 नद्या बघितल्यात बघा. एक म्हणजे भीमा, एक घोड नदी आणि एक बघितली बघा आपण भामा. आपली घोड नदी, ही आहे आपली भामा नदी. आता भीमाचा उगम कुठे आपल्याला माहिती आहे, कुठे आहे तर भीमाशंकर, इथे भीमाचा उगम झालेला आहे. आता भीमाशंकर पासून घोड नदीचा जो उगम आहे हे जे डिस्टन्स आहे तर ते किती आहे, 15 किलोमीटर आहे. आणि भीमाशंकर पासून तर भामा नदीचं जे उगम स्थान आहे तर ते किती किलोमीटर आहे, तर 10 किलोमीटर आहे. आणि आपण आत्ताच वरती बघितलं बघा की घोड नदी आणि भीमा यांचं जे संगम स्थळ आहे तर त्या संगम स्थळाचं नाव काय, शिरूर. आणि भामा नदी आणि भीमा नदी यांचं जे संगम स्थळ आहे तर त्याचं नाव काय, तर पिंपळगाव या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे, संगम झालेला आहे. म्हणजे भीमा नदीच्या उत्तरेला 15 किलोमीटरवर घोड नदीचा उगम आहे आणि भीमा नदीच्या दक्षिणेला 10 किलोमीटरवर भामा नदीचा उगम आहे. नेक्स्ट बघूया आपण की काठावरची शहर म्हणजे नदी आहे त्या कोणत्या नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे याबद्दल आपण माहिती बघूया. भीमा नदीचा जर विचार केला तर भीमा नदीवर पंढरपूर आणि राजगुरुनगर त्यालाच काय म्हणलं जातं, खेड, हे 2 शहर वसलेले आहेत. मुळा मुठा नदीच्या काठावर जर विचारलं तर पुणे हे शहर वसलेलं आहे. कर्हा या नदीच्या काठावरचा जर विचार केला तर त्या नदीच्या काठावर सासवड आणि जेजुरी हे 2 शहर वसलेले आहेत. इंद्रायणीच्या काठावर जर विचार केला तर इंद्रायणीच्या काठावर देहू आणि आळंदी हे 2 शहर वसलेले आहेत. आणि कुकडी नदीचा जर विचार केला तर कुकडी नदीच्या काठावर ओझर हे शहर वसलेलं आहे. नेक्स्ट बघूया बघा आपण की धरण कोणतं आहे, ते कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर यामध्ये बघा मुशी डॅमचा जर विचार केला, मुशी डॅम कुठे आहे, तर लोणावळा. मुशी डॅम हे कोणत्या नदीवर आहे, तर इंद्रायणी या नदीवर आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये असं जर विचारलं तर पुणे या जिल्ह्यामध्ये. पानशेतचा जर विचार केला तर पानशेत हे कोणत्या नदीवर आहे, तर अंबी या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. उजनीचा जर आपण विचार केला तर उजनी कोणत्या नदीवर आहे, भीमा नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा वीर बाजी पासलकर. वीरबाजी पासलकर हे धरण जर विचारलं तर ते कोणत्या नदीवर आहे, तर मोशी या नदीवर आहे आणि कुठे आहे, तर पुणे या जिल्ह्यामध्ये ते वसलेलं आहे. खडकवासलाचा जर विचार केला तर खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे, तर मुठा या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट बघा भाटघर. भाटघरचा जर विचार केला तर कोणत्या नदीवर आहे, तर ते आहे वेळवंडा नदीवर. ते कोणत्या नदीवर आहे, तर वेळवंडी या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पुणे या जिल्ह्यामध्ये ते आहे. तर बघा हे लक्षात ठेवा, धरण त्याची नदी कोणती आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा. याच्यावर जोड्या लावायला आपल्याला प्रश्न विचारला जातो. या लेक्चरमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन एका नदीच्या माहितीसोबत. धन्यवाद.